नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, चालू घडामोडीची इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. सगळ्यात पहिला क्वेश्चन जो येतो आपला, तो येतोय 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर 2026 ची G20 शिखर परिषद जी आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित होणार आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल मित्रांनो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे सध्याचे जे बघितले तर मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे ते ज्ञानेश कुमार जी आहे, जे आपलं राईट आन्सर ते बी आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, मिशन दिवास्त्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मिशन दिवास्त्र जे आहे ते क्षेपणास्त्र या जे क्षेत्राशी संबंधित आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते मित्रांनो बी येईल. तर मित्रांनो, चौथा क्वेश्चन होता आपला, भारतातील 8वे व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत? तर भारतातील जे 8वे व्याघ्र प्रकल्प आहे, जे त्याचं नाव जे आहे ते गुरु घासीदास तमोर पिंगला आहे. जे राईट आन्सर ते आपलं ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो मित्रांनो, एक पेड माँ के नाम अभियान कोणी सुरू केले? एक पेड माँ के नाम जे अभियान जे सुरू केले ते नरेंद्र मोदींनी सुरू केले. जे राईट आन्सर आहे ते बी इन. आपलं हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे मित्रांनो हा. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2025चा जो ज्ञानपीठ पुरस्कार जो जाहीर झाला तो झाला विनोद कुमार शुक्ला जी को जाहीर झाला. ज्याचं राईट आन्सर जे येईल ते आपलं ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, भारतातील पहिले सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर भारतातील पहिली सेमीकंडक्टर चिप निर्मिती जी आहे ती गुजरातमध्ये उभारले जात आहे. जे राईट आन्सर येईल ते बी येईल मित्रांनो आपलं. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो, अभ्यास हे काय आहे? अभ्यास हे जे आहे ते ड्रोन आहे. ज्या राईट आन्सर आहे बी, जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो मित्रांनो, 2025 मध्ये ICC चॅम्पियन ट्रॉफी विजेता संघ कोणता? 2025 मध्ये जे ICC चॅम्पियन ट्रॉफी जी आहे ती विजेता केली भारताने केली. जे राईट आन्सर आहे ए येत आहे आपलं. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, 2025 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? तर 2025 मध्ये जे जागतिक पर्यावरण दिनाची थीम जी होती ती होती बेस्ट प्लॅस्टिक पॉल्युशन. तर आपलं जे राईट आन्सर ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो मित्रांनो, INS अरिघात हे काय आहे? INS अरिघात जे आहे ते एक पाणबुडी आहे. जे राईट आन्सर येईल ते बी येईल मित्रांनो आपलं. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे तो मित्रांनो, ब्रिक्समध्ये नवीन सदस्य म्हणून कोणता देश सहभागी झाला? ब्रिक्समध्ये नवीन जो देश सहभागी झाला तो आहे इजिप्त आहे. जे राईट आन्सर ते बी आहे आपलं. हा बी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो, भारतातील पहिला AI सेफ्टी इन्स्टिट्यूट कुठे स्थापन केला जात आहे? तर भारतातील पहिला AI सेफ्टी इन्स्टिट्यूट जे आहे ते बँगलोरमध्ये जे स्थापन केलं गेलं आहे स्थापन केला जात आहे. तर बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, सागरमाला प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सागरमाला प्रकल्प जे आहे ते संबंधित आहे बी, मतलब यानी की बंदरे या क्षेत्राशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, 2025चा बुकर पुरस्कार कोणत्या साहित्य प्रकारासाठी दिला जातो? 2025चा जो बुकर पुरस्कार आहे तो साहित्यासाठी दिला जातो, कादंबरी या साहित्यासाठी दिला जातो. जे राईट आन्सर आहे ते आपलं बी येतं. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश CJI कोण आहे? तर भारताचे सध्याचे सरन्यायाधीश जे आहे ते आहे BR गवई. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, PM सूर्यघर घर योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? PM सूर्यघर योजनाची संबंधित आहे ती सौर ऊर्जाशी संबंधित आहे. जे राईट आन्सर आहे ते सी येईल आपलं. त्यानंतर मित्रांनो 18वा क्वेश्चन येतो आपला, अग्नी 5 हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? अग्नि 5 जे आहे ते क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, ते आहे आंतरखंडीय क्षमतेचे जे क्षेपणास्त्र आहे. जे राईट आन्सर आहे ते सी येईल आपलं. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, 2025 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर अंदाजे किती टक्के होता? जी भारताची 2025 मध्ये GDPचा वाढीचा दर जो होता तो मित्रांनो 6.5% होता. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन ध्यानामध्ये ठेवा. सी जे आपलं राईट आन्सर येईल 6.5%, जो GDP वाढीचा दर होता. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे आपला, नमो भारत हे कोणत्या वाहतूक प्रकल्पाचे नाव आहे? नमो भारत जे आहे ते वाहतुकीचे प्रकारचे जे नाव आहे ते आहे प्रादेशिक रॅपिड रेल. जे आपलं राईट आन्सर आहे ते सी इन मित्रांनो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.